नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 6 वर्षापासून आरंभ करिअर ॲडवायझर मेडिकल सेक्टरमध्ये किंवा मेडिकल ॲडमिशन्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेडिकल ॲडमिशन काउन्सिलिंगचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहे व गेल्या 6 वर्षापासून सातत्यानं आम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करतो की दरवर्षी नीटचे रिझल्ट लागल्यानंतर किंवा 12वी बोर्डचे रिझल्ट लागल्यानंतर आणि ॲडमिशन प्रोसेसच्या लास्टच्या फेजमध्ये बरेचसे विद्यार्थी व पालक असे येतात की ज्या विद्यार्थ्यांचा नीटचा स्कोर हा बऱ्यापैकी असतो, इव्हन पॅरेंट्सची फायनान्शियल कंडिशन सुद्धा चांगली असते, पण एक असा क्रायटेरिया आहे की ज्या क्रायटेरियामध्ये विद्यार्थी अडकल्यामुळे त्यांना हवे असलेल्या कोर्सेससाठी किंवा कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स हे घेता येत नाहीत. तर तोच इम्पॉर्टंट क्रायटेरिया ज्याला आपण प्रत्येक वेळी थोडंसं निग्लेक्ट करत असतो किंवा त्या क्रायटेरियाला कमी व्हॅल्यू दिलेली असते. बऱ्याचदा आपल्याला माहिती असतं की आपल्याला जर MBBS कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल, BAMS BHMS कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचे असतील तर नीटमध्ये साधारणतः किती स्कोर यायला पाहिजेत, तर ह्या मार्क्सची आपल्याला बऱ्यापैकी आयडिया असते. व त्याचबरोबर 12वी बोर्डचा क्रायटेरिया काय आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलेजेससाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये 12वी बोर्डमध्ये किती मार्क्स असतील तर मला ॲडमिशन्स मिळू शकतात, तर हा क्रायटेरिया बऱ्यापैकी विद्यार्थी व पालकांना माहीत नसतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 12वी बोर्डमध्ये जर तुम्हाला MBBS BDS BAMS BHMS या कोर्सेसला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर 12वी बोर्डमध्ये किती मार्क्स मिनिमम असायला पाहिजे, तर तो क्रायटेरिया आपण डिस्कस करणार आहोत. प्रॉब्लेम या ठिकाणी हा होतो की वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलेजेससाठी हा क्रायटेरिया बदलत जातो. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणत्या कास्टमध्ये येतात त्याच्यानुसार सुद्धा हे क्रायटेरिया बदलत जातात. सो पहिल्यांदा आपण बघूया की विद्यार्थ्यांची जी फर्स्ट चॉईस असते, म्हणजे एखादा नीट देणारा विद्यार्थी असेल व त्याचा एक नीटचा खूप चांगला स्कोर येत असेल तर त्याची पहिली चॉईस असते की त्याला एम्समध्ये ॲडमिशन मिळावं. सो एम्समध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर 12वी बोर्डचा क्रायटेरिया काय आहे ते थोडंसं समजून घेऊया. इथं काय दिलेलं आहे की 12वी बोर्डमध्ये तुम्हाला इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे चारही सब्जेक्ट्स असायला पाहिजेत. त्याचबरोबर हे एकमेव असं इन्स्टिट्यूट आहे की जिथं इंग्लिशचे मार्क्स सुद्धा काउंट केले जातात ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी. सो हे 4 सब्जेक्ट्स तुम्हाला असणार आहेत 400 मार्कासाठी. 100 100 100 100 असे जर काउंट केले तर 400 मार्कासाठी हे 4 सब्जेक्ट्स तुम्हाला येतात. आता जर तुम्ही जनरल किंवा जनरल EWS कॅटेगरीमध्ये येत असाल किंवा OBC NCL कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर 400 पैकी तुम्हाला मिनिमम 60% सिक्युअर करायचे. आता 400चे 60% किती होतात, तर साधारणतः तुम्हाला 240 मार्क्स पडायला पाहिजे 400 पैकी, तर तुम्ही या एम्स इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एलिजिबल आहात. जर तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये येत असाल तर 400 पैकी तुम्हाला 50% म्हणजेच मिनिमम 200 मार्क्स हे 12वी बोर्डमध्ये यायला पाहिजेत, तरच तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये इलिजिबल होऊन जाता. आणि जर तुम्ही जर डिसॅबिलिटी कॅटेगरीमध्ये येत असाल तर 400च्या 45% म्हणजे तुम्हाला 180 मार्क्स मिनिमम मिळवावे लागतात, तरच तुम्ही एम्स सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी किंवा ॲडमिशन घेण्यासाठी इलिजिबल होऊन जाता. सो हा क्रायटेरिया बाकी सगळ्या कॉलेजेसपेक्षा वेगळा आहे, कारण इंग्लिशचे मार्क्स सुद्धा या ठिकाणी काउंट केले जातात. त्याचबरोबर सेकंड इन्स्टिट्यूट, बऱ्याचशा विद्यार्थ्यांची इच्छा असते की मेडिकल सेक्टरमध्ये सुद्धा काम करायचं आहे, त्याचबरोबर डिफेन्स सेक्टरची सुद्धा आवड आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पुणे येथे AFMC म्हणजे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज हे कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहे. इथं जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर अगेन ह्या कॉलेजचा क्रायटेरिया परत सेपरेट आहे. इथंही तुम्हाला इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी एवढे सगळे सब्जेक्ट्स असणं गरजेचं आहे. मात्र ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे मार्क्स काउंट केले जातात ते फक्त या 3 सायन्स सब्जेक्टचेच काउंट केले जातील, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 सब्जेक्टचेच मार्क फक्त काउंट केले जातात. आता हे मार्क किती असायला पाहिजेत, तर 60% या ठिकाणी सांगितले. म्हणजे हे 3 सब्जेक्ट्स तुम्हाला आहेत 300 मार्कासाठी, तर 300 पैकी तुम्हाला 60% कमीत कमी मिळवायचे आहेत या 3 सब्जेक्ट्समध्ये. मग ते किती होतात, तर साधारणतः ते 180 मार्क्स होतात. म्हणजे 300 पैकी 180 मार्क्स जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही ॲडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल झाला. अजून एक क्रायटेरिया काय सांगितलंय की यातल्या प्रत्येक सब्जेक्ट्समध्ये इंडिव्हिज्युअली तुम्हाला 50% असणं गरजेचं आहे. म्हणजे समजा फिजिक्स 100 मार्काचा आहे तर कमीत कमी इथं तुम्हाला 50 असायलाच पाहिजेत. केमिस्ट्री 100 मार्काचा आहे तर कमीत कमी 50, बायोलॉजी 50 आणि अगेन इंग्लिश भले पुढे मार्क्स काउंट करत नसतील तरी इंग्लिशमध्ये कमीत कमी 50 मार्क्स तुम्हाला किंवा 50% कमीत कमी असणं गरजेचं आहे. हा झाला AFMC म्हणजे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजचा. अजून एक यांनी रूल दिलेला आहे की 12वी बोर्ड तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी इलिजिबल आहात. सेम नेक्स्ट बघूया. ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% सीट्सवरती ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा इतर राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% सीट्समध्ये जायचं असेल किंवा प्रायव्हेट डीम्ड युनिव्हर्सिटी, मग ती इंडियामधल्या कोणत्याही स्टेटमध्ये असू दे, तर त्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर परत त्याचा क्रायटेरिया इथे बदलतो.
फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि इंग्लिश हा स्टडीचा पार्ट असणं गरजेचं आहे. मात्र मार्क्स जे काउंट केले जाणार आहेत ते फक्त या 3 सब्जेक्टचेच तुमचे काउंट केले जातील, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. आता 3 सब्जेक्ट परत तुम्हाला आहेत 300 मार्कासाठी. आणि जर तुम्ही जनरल EWS किंवा जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर 300 पैकी तुम्हाला 50% म्हणजे 300च्या 50% केलं तर कमीत कमी 150 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे 12वी बोर्डमध्ये. आणि जर तुम्ही OBC, NCL, SC, ST, PWD या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला कमीत कमी 300 पैकी 120 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. तरच तुम्ही ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी इलिजिबल होता. ऑल इंडिया कोटा म्हणजे सर्व राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% सीट्स फक्त आणि डीम्ड युनिव्हर्सिटीच्या 100% सीट्स, म्हणजे कोणत्याही राज्यातली युनिव्हर्सिटी असेल डीम्ड युनिव्हर्सिटी तर तिथल्या 100% सीट्सवरती तुम्ही मिनिमम एवढे मार्क्स असतील व या कॅटेगरीमध्ये येत असेल तर जाऊ शकता. देन बऱ्यापैकी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ज्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करावं लागतं किंवा महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर इथंही थोडासा सिमिलरच क्रायटेरिया आहे. जनरल किंवा जनरल EWS कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर अगेन फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट्स आहेत तुम्हाला 300 मार्कासाठी. या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अगेन कमीत कमी 150 मार्क्स मिळवायला लागतात. आणि SC, ST, PWD, OBC 2024 मध्ये जे नवीन रिझर्वेशन मिळालं, मराठा विद्यार्थी, SCBC कॅटेगरी. आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट यावर्षी 2024 मध्ये घडली की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना SCBCचे रिझर्वेशन मिळालेले माहितीच नाहीत. त्यामुळं काय झालं की 2023 पर्यंत मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना EWS कॅटेगरीमध्ये पकडलं जायचं. सो या सगळ्या विद्यार्थ्यांना काय वाटत होतं की मिनिमम 150 मार्क्स असल्याशिवाय आम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. पण ऍक्च्युअली रिझर्वेशन मिळाल्यामुळं ही सर्व मुलं 120 मार्काला सुद्धा इलिजिबल झाली होती. 12वी बोर्डमध्ये 120 मार्क असणारी मुलं सुद्धा इलिजिबल झाली होती. पण मुलांना क्रायटेरियाच माहिती नसल्यामुळे त्या मुलांनी ऍडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेटच केलं नाही. व जेव्हा समजलं तेव्हा लेट झाला होता किंवा कट ऑफ जास्ती गेले होते. जे कॉलेज चांगले मिळू शकलं असतं ते कॉलेजेस त्या मुलांना मिळालेले नाहीत. सो रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 120 मार्क्स असतात आणि ओपन कॅटेगरीसाठी 150 मार्क्स हा क्रायटेरिया असतो 12वी बोर्डचा. आता इथं अजून एक इम्पॉर्टंट ट्विस्ट आहे. तर काय की हे सगळे क्रायटेरिया आपण कुठे बघतोय, महाराष्ट्रातलं कॉलेज आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण ऍडमिशन घेत असेल तर मात्र आपापल्या कॅटेगरीनुसार हे कट ऑफ्स लागत असतात. आता इन केस समजा एखादा महाराष्ट्रातला OBC कॅटेगरीचा विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याला कर्नाटक राज्यातील प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर जेव्हा आपण आपलं स्टेट सोडून दुसऱ्या स्टेटच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये जातो तर तिथं आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये पकडलं जात असतं. आता भलेही मी महाराष्ट्रामध्ये OBC कॅटेगरीमध्ये असेल, SC मध्ये असेल, ST मध्ये असेल, कोणत्याही कॅटेगरीमध्ये असेल, पण जर मी इतर राज्याच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये जातोय तर मला ओपन कॅटेगरीमध्ये पकडलं जातं. आणि जर मला ओपन कॅटेगरीमध्ये पकडलं जातं तर रूल जो आहे तो सुद्धा ओपन कॅटेगरीचाच मला अप्लाय होणार. म्हणजे मी इथं 120 मार्काला फक्त महाराष्ट्रामध्ये इलिजिबल आहे. पण जर मला इतर राज्यातल्या प्रायव्हेट कॉलेजला जायचं असेल तर कमीत कमी 150 मार्क्स असायलाच पाहिजेत. आणि हा क्रायटेरिया मुलांना माहिती नसतो. मी कास्टमध्ये आहे असं समजून 120 मार्काची 125 मार्काची मुलं इतर राज्यामध्ये जाऊन कॉलेजेसमध्ये फी वगैरे भरून ऍडमिशन्स घेतात व नंतर एलिजिबिलिटी सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे ह्या मुलांचे ऍडमिशन्स कॅन्सल होतात. सो हा रूल समजून घेणं गरजेचं आहे की कॅटेगरीचे जे काही बेनिफिट्स आहेत हे फक्त महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आणि इतर राज्यातल्या फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये हे बेनिफिट्स तुम्हाला मिळतात. इतर राज्यातल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये जेव्हा आपण जात असतो तर त्यावेळी आपल्याला ओपन कॅटेगरीचे क्रायटेरिया हे अप्लाय होत असतात. तर हे बेसिक रूल्स आहेत 12वी बोर्डचे. लवकरच तुमच्या 12वी बोर्डच्या एक्झाम चालू होणार आहेत. तर हा क्रायटेरिया समजून घ्यायचा आहे की या MBBS, BDS, BMS, BHMS या कोर्सेसला जर मला माझ्या आवडत्या कॉलेजला किंवा माझ्या एखाद्या स्टेटमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर मिनिमम किती मार्क्स मिळायला पाहिजेत हे मी आता क्लिअर केलं. आणि अशाच इम्पॉर्टंट अपडेट्स जर तुम्हाला हवे असतील तर आरंभ करिअर ॲडवायझरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मेडिकल ऍडमिशन काउन्सिलिंग 2025 साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आरंभ काउन्सिलिंगकडे जर तुम्हाला करायचं असेल, ही सगळी प्रोसेस जर तुम्हाला आरंभच्या ऑफिसमधून करून हवी असेल तर या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर ज्यांना फिजिकल काउन्सिलिंग हवं असेल तर ते विद्यार्थी सांगलीच्या आरंभ करिअरच्या ऑफिसला व्हिजिट करू शकतात किंवा जे विद्यार्थी पुणे, मुंबई, अदर सिटीजमधून असतील तर त्यांच्यासाठी ऑनलाईन काउन्सिलिंगची सुविधा सुद्धा अवेलेबल आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा या नंबरवरून कॉन्टॅक्ट करून काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करायचे आहे. थँक्यू.